पुणे जिल्ह्यात 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारीला पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे। जिल्ह्यात पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गेल्या 18 वर्षांपासून पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येत आहे। यावर्षी 0 ते 5 वयोगटातील बालकांना 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारीला पोलिओचा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी दिली। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ही पुणे जिल्ह्यामध्ये 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारी या 2 दिवशी राबवण्यात येणार आहे। यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण केलं जाणार आहे। त्यामुळे आम्ही सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की 0 ते 5 वर्ष वयातील बालकांना 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारी 2013 या 2 दिवशी पोलिओ बूथवर नेऊन पोलिओ लसीकरण करून घ्यावे। पोलीस डोस पासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी दिनांक 16 ते 19 जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन प्रबोधन करण्यात येणार आहे। स्लिपा वाटप, बॅनर्स, पोस्टर्स, मणिलिखाण, ग्रामसभा, दवंडी, धार्मिक कार्यक्रम, बाजार या ठिकाणी दवंडी देणे, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे असे उपक्रम घेतले जाणार आहेत। याचप्रमाणे ऊसतोड, वीटभट्टी बांधकाम, रस्त्यांचे काम करणारे मजूर यांच्या मुलांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे। रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस थांबे, एसटी स्थानक, टोल नाक्यावरही पोलिओ लस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। आपण जिल्ह्यामध्ये अपेक्षित आपल्याला 4,76,000 बालकांचं लसीकरण करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण 3,976 बूथ आपण उभारणार आहोत। ट्रान्झिट बूथ 215 आपण उभारणार आहोत आणि मोबाईल बूथ 242 आपण उभारणार आहोत। टोटल एकूण 10,600 कर्मचारी या मोहिमेमध्ये आपण कामाला लावणार आहोत आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये लसीकरणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे। या मोहिमेसाठी 242 मोबाईल बूथ, 215 ट्रान्झिट बूथ, 3,976 पोलिओ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले। जिल्ह्यातील 1,912 गावांतील 1,404 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। 539 आरोग्य केंद्रे, 24 ग्रामीण रुग्णालये, 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मार्फत जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे।